ठीक आहे. तर तुला त्यावेळी तुम्हाला एक विहंगावलोक दिला होता ह्या प्रार्थनांचा. तसंच आजही करू आणि मग श्लोकांमध्ये जाऊ. तर हे जे 12 ते 23 मंगलाचरण आहे सुखदेव गोस्वामींचं, तर पहिले 3 जे श्लोक आहेत ते अवतार प्रयोजनाबद्दल आहे. भगवंताचे ऐश्वर ते पुरुष अवतारात प्रकट होतं, जे भौतिक जगताची निर्मिती करतात, संहार कर संहार करतात आणि पालन करतात. 3 विष्णू, 3 पुरुष आहोत. ही त्यांची असीमित शक्ती आहे, असीमित ऐश्वर. त्यांचं माधुर्याबद्दल वर्णन आहे आणि त्यांच्या लीला अवतारांचं प्रयोजन आहे. स्वप्रयोजन. ते कसं वेगवेगळ्या भक्तांचे आदान प्रदान करतात आणि असुरांना मोक्ष प्रदान करतात. हा 13वा श्लोक म्हणजे दुसरा. आणि मग 14वा आहे त्यांचं गूढ प्रयोजन, जे भगवान श्रीकृष्णाचा अवतार. अवतार नाही म्हणता येणार, अवतारी, ज्याच्यामध्ये ऐश्वर आणि माधुर्य परिपूर्ण आहे. म्हणजे जे कोणामध्येच नाही कृष्ण सोडून. आणि ते वृंदावन व्रजवासांच्या आनंदासाठी ते प्रकट होतं. हे सर्वात गुह्य आणि गूढ स्वप्रयोजनाचं वर्णन आहे 14व्या श्लोकामध्ये, जे सुखदेव गोस्वामी अप्रत्यक्षपणे प्रकट करत आहे. तर हे पहिले 3 श्लोकामध्ये अवताराचं वर्णन आहे. आणि मग नंतरच्या श्लोकामध्ये भक्ती किती शक्तिशाली आहे त्याचं वर्णन आहे. की अवतार, आता म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर 15वा श्लोक आहे. सुंदर श्लोक. यत कीर्तनम यत स्मरणम यद ईक्षणम इत्यादी. तर असे भगवान श्रीकृष्ण जे 5000 वर्षापूर्वी येऊन गेले, त्यांच्या अवतारांच्या लीला नुसत्या आपण ऐकून, त्यांचा विग्रह बघून किंवा त्यांचं स्मरण करून तेवढेच शक्ती प्राप्त करू शकतो, तेवढं शुद्धीकरण प्राप्त करू शकतो आत्ता या आजच्या क्षणी. 15व्या श्लोकात त्याचं वर्णन. एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे की त्यांना प्राप्त करण्यामध्ये सगळे जे अडथळे आहेत ते फक्त श्रवण, कीर्तन, स्मरण, ईक्षण, वंदन ह्याच्यामुळे दूर होतात. म्हणूनच 16व्या श्लोकामध्ये विचक्षणा यत चरणोपासात, सर्वोत्कृष्ट बुद्धिमान लोक त्यांना फक्त शरणागत जातात आणि त्यांना प्राप्त करतात. आणि 17 आणि 18 मध्ये अन्वय आणि व्यतिरेक अशाद्वारे दाखवलं आहे की भक्ती हे सर्वोत्कृष्ट साधना आहे. 17व्या श्लोकामध्ये व्यतिरेकाने दाखवलंय की तपस्विनो दानपरा, म्हणजे सगळ्या बाकीच्या विधी साधनांमधले सर्वश्रेष्ठ लोक सुद्धा शुभ प्राप्त नाही करू शकत जर का त्यांनी भक्ती त्याच्यामध्ये निश्चित केली नाही तर. हे 17वा श्लोक. क्षेमम न विंदन. आणि 18वा श्लोक, थोडीशी जरी कोणी भक्ती केली, तो कितीही पापी असला तरी तो सिद्धी प्राप्त करतो. किराट हुणांध्र पुलिंद पुलकश. सर्वात महत्वाचा श्लोक आहे 18वा, जो प्रभुपादांचा, म्हणजे शुद्धदेव गोस्वामींनी किराट हुणांध्र पुलिंद पुलकशा आभीर शुंभा यवना खसात यन्नेच पापा यदपाश्रयाशः शुद्धंती तस्मै प्रभविष्णवे. हा श्लोक जो आहे, भक्तीची शक्ती किंवा भगवंताच्या भक्ताची शक्ती, की जो ह्या सगळ्या पापी लोकांचा उद्धार करून भगवत धामात पाठवू शकतो. तर सुखदेव गोस्वामींनी हा जो श्लोक म्हटला, तेव्हा कोणी त्यांना विचारलं की मला उदाहरण दाखवा, तर म्हणजे हलधर महाराज म्हणत होते की जेव्हा प्रभुपाद अवतीर्ण झाले आणि त्यांनी जेव्हा प्रचार केला, तेव्हा सुखदेव गोस्वामी खूप खुश झाले. ते म्हटले आता ह्या श्लोकाचं उदाहरण माझ्याकडे आहे. शिल प्रभुपाद.
तर असं 18 श्लोकापर्यंत आहे. तर त्याची पहिले चर्चा करू. पहिल्या 3 श्लोकामध्ये अवताराचं प्रयोजन आहे आणि पुढे मग भक्तीचं महत्व आहे. ते हे श्लोक सुरुवातीला चर्चा करू. हा त्याचा आढावा आहे आणि खूप काही मोठी मोठी तात्पर्य आहे, म्हणून त्याचा विहंगावलोकन देणं महत्वाचं होतं, म्हणून ते दिलं. तर मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की परीक्षित राजांनी त्यांना सृष्टीबद्दल प्रश्न विचारले. सृष्टी कशी गूढ आहे, कशी देवी देवतांना पण समजत नाही आणि सृष्टी लीला ही खूप ज्ञानी लोक आहेत त्यांनाही कळत. म्हणजे इथे वर्णन आहे की हरेर अद्भुत कर्म दुर्विभाव्य कविश्चावविचिष्ट. कवी म्हणजे काय, खूप मोठमोठ्या विज्ञानांसाठी तो दुर्विभाव्य आहे, समजणं खूप अवघड आहे. ते भगवंताची जी सृष्टी लीला आहे, ज्याच्यामध्ये ते क्रीडन, ते खेळतात विविध, ते मला तुम्ही सांगा आणि तुम्हीच ते सांगू शकता, कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त आहात. बाकी सगळ्यांकडून त्यांना स्पष्ट तर कळणार नाही. तर तेच आहे. म्हणून इथे शेवटी प्रभुपादांनी सृष्टी लिलेबद्दल महत्व सांगितले की पहिले आपण बहिरंग शक्तीच्या प्रभावात खाली आहोत, तर बहिरंग शक्तीची भगवंताबरोबरची लीला ऐकली पाहिजे. ती कुठली लीला आहे? सृष्टी लीला. त्यांनी भगवंताच्या केवळ अंतरंग शक्तीतील भगवंताच्या लीला या वृंदावनात प्रकट होतात. तर त्यांची बहिरंग शक्तीची कार्य त्यांच्या करुणदक्षय विष्णू, गर्भदक्षय विष्णू, क्षीरदक्षय विष्णू याचं पहिल्या श्लोकात वर्णन येणार. या 3 पुरुष रूपाद्वारे मार्गदर्शित केले जातात. तो मार्गदर्शित केले जातात, ते स्वतः स्पर्श करत नाही. श्री विश्वनाथ जिकडे ठाकूर उत्सुक वैष्णवांना बहुमोल सल्ला देताना म्हणतात की त्यांनी भगवंताच्या केवळ रासलीला श्रवण करण्यासाठी उत्सुक असू नये, तरी परीक्षित महाराजांसारख्या आदर्श शिष्याची आणि सुखदेव गोस्वामी सारख्या आदर्श आध्यात्मिक गुरूंचे चरणानुगमन करून भगवंतांनी सृष्टी तत्व अर्थात सृष्टी निर्मितीची क्रिया करण्यासाठी पुरुष अवताराद्वारे केलेल्या लीलांमध्येही तितकीच उत्कट जिज्ञासा दाखवाल जितकी रासलीलामध्ये दाखवत, असं ते सांगतात. तर हे प्रश्न ऐकून शुभदेव गोस्वामी ऋषिकेशम अनुस्मृत्य प्रतिवक्तुम प्रचक्रम इति उपमंत्रितो राज्ञ. राजाद्वारा त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही कृपया गुणानुकथम हरे, भगवान श्रीकृष्णाचे गुणानुकथन करा. तर त्यांनी काय केलं? ऋषिकेशम अनुस्मृत्य, भगवान श्रीकृष्ण जे आपल्या सगळ्या इंद्रियाचे, मनाचे, बुद्धीचे, सगळ्याचे स्वामी आहेत, त्यांचं निरंतर स्मरण करून उत्तर द्यायचा प्रयत्न केला. प्रतिवक्तुम प्रचक्रमे किंवा प्राथमिक तयारी केली उत्तर देण्यास. प्रतिवक्त, तर ती तयारी काय आहे? ते आहे मंगलाचरण, ते आहे त्यांची निर्भरता, ते आहे त्यांचा विश्वास भगवंतावर आणि स्वतःवर. तर प्रभुपाद इथे सांगतात की कोणालाही मुक्तपणे कार्य करायचे स्वातंत्र्य नाही. ऋषिकेशम अनुस्मृत्य म्हणजे ऋषिकेशच्या कृपेनुसार आपण काहीच करू शकतो. कार्य करणे, अन्न ग्रहण करणे किंवा बोलणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी मनुष्याने भगवंताची अनुमती घेतली पाहिजे. तर आता उत्तर देण्यासाठी त्यांनी भगवंताची अनुमती घेतली. मग भगवंताच्या आशीर्वादाने भक्ताने केलेली सर्व कार्ये ही बद्ध जीवातील 4 दोषाच्या पलीकडे असतात. सुखदेव गोस्वामी जे वर्णन करतायत ते त्यांचं हे उत्तर देण्याची सुरुवात आहे मंगलाचरण. मंगलाचरण म्हणजे काय? त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. काय असतात? एक तर आहे हरी गुरु वैष्णवांना नमस्कार असतो, ही एक गोष्ट झाली. किंवा कविराज गोस्वामी सांगतात की याच्यात वस्तू निर्देश, आशीर्वाद आणि नमस्कार या 3 गोष्टी असतात. तर आपण इथे बघूया तसं शेवटचा जो श्लोक आहे तो गुरूंना नमस्कार करतो, वेदव्यासान, आणि बाकी सगळं भगवंतांना नमस्कार करतो आणि मध्ये मध्ये ते आशीर्वाद आहेच आहेत भक्तीचे.
तर नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक. वस्तुनिर्देश म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची भक्ती. तर याचं वर्णन ह्या पूर्ण सुंदर मंगलाचरण मध्ये आहे. तर आता पहिला श्लोक. श्री शुक उवाच. नमः परस्मै पुरुषाय. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थाननिरोधलीलया गृहीतशक्ती त्रितयाय देहिनाम् अंतर्भवायानुपलक्ष्य वर्त्मनि. याचं बरं भाषांतर म्हणतो. हरे कृष्ण. हा, वाचा ना. शुकदेव गोस्वामी म्हणाले, परमश्रेष्ठ परम पुरुष भगवंतांना मी सादर प्रणाम करतो. भौतिक जगताची निर्मिती करण्यासाठी तेच प्रकृतीच्या त्रिगुणांचा स्वीकार करतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास करणारे तेच पूर्ण स्वरूप आहेत आणि त्यांचे मार्ग अचिंत्य आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जीव गोस्वामी सांगतात की तत्र प्रथमं भगवत तत्त्वं विमृण्वन् नमस्करोति. नमः इति त्रयोदशी. म्हणजे 13 श्लोकामध्ये ते भगवत तत्वाचं विवरण करतात. पण ते विवरण करण्याच्या आधी त्यांना नमस्कार करतात. तो नमस्कार आहे पहिल्या 3 श्लोकांमध्ये विशेष करून भगवत तत्व विवरण करा. आणि विश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात प्रथमम ऐश्वर्यम आह. तर पहिले भगवान श्रीकृष्ण जर ऐश्वर्य दाखव. तर नमः परस्मै पुरुषाय भूयस. तर परस्मै म्हणजे काय? पुरुषोत्तमाय पुरुष. परस्मै पुरुषाय मीन्स पुरुषोत्तमाय श्रीकृष्ण. तर त्याचा अर्थ काय आहे? श्रीकृष्ण जे सर्वोत्तम आहे. परस्मै म्हणजे सर्वोत्तम. आणि मग त्यांचं ऐश्वर्य सांगताना काय म्हणतात? ते भूयसे. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की पूर्ण ते शक्तिशाली आहे. अपरिमित महिम्ने म्हणजे ज्यांची महिमाचं सीमाच नाही, म्हणून त्यांना भूयसे म्हटलेलं आहे. अपरिमित महिम्ने, त्यांची महिमाला तुम्ही गणून करू शकत. तर त्याचं वर्णन आहे का कसे ते शक्तिशाली आहे. तर सर्वात आता 3 विष्णूंना प्रणाम करतायत. सद उद्भव स्थान निरोध लीलया. म्हणजे या जगताचा उद्भव, सत उद्भव म्हणजे सृष्टी, स्थान म्हणजे पालन आणि निरोध म्हणजे संहार. हे अत्यंत एक लीला म्हणून जे करतात हे कोण आहेत? हे विशेष रूपने महाविष्णू. महाविष्णू मधूनच या तिन्ही गोष्टी होतात. पण ते काही क्रियांसाठी जसं प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करण्यासाठी ते गर्भदक्षाई विष्णू मध्ये जातात. जेवढे ब्रह्मांड तेवढे गर्भदक्षाई विष्णू. आणि मग क्षीरदक्षाई विष्णू म्हणे ते सर्वीकडे व्याप्त होतात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येक अणूमध्ये आणि त्या अणूंच्या मध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये सर्वव्यापी क्षीरदक्ष. तर हे दुसरी जी सदुद्भव स्थान निरोध लीला हे आहे महाविष्णू. गृहीत शक्ती त्रितयाय देहिनाम अंतर्भवाय. देहिनाम अंतर्भवाय म्हणजे काय? की सगळ्या जीवात्म्यांच्या हृदयामध्ये ते असतात ज्यांच्याकडे देह आहे. अशा अंतर्भवाय म्हणजे जो आतमध्ये राहत होतो. तर हे कोण आहेत? क्षीरोदक्षाई विष्णू. किंवा तुम्ही ब्रह्मांड म्हणजे ब्रह्माजीचा जर का देह घेतला तर मग ते झाले गर्भदक्षाई विष्णू. म्हणजे समष्टी अंतर्यामी त्याला म्हणतात गर्भदक्षाई विष्णू. आणि व्यष्टी अंतर्यामी म्हणजे क्षीरदक्षाई विष्णू. म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये किंवा अणूंमध्ये जे आहे ते व्यष्टी अंतर्यामी. समष्टी अंतर्यामी म्हणजे या ब्रह्मांडाच्या जे देह आहे ब्रह्माजीचा
त्याचे अंतर्यामी ते आहेत गर्भदक्ष विष्णू, आणि प्रकृतीचे अंतर्यामी ते आहेत करण्यदक्ष विष्णू. असे हे तीन जे पुरुष अवतार आहेत त्याचं वर्णन आहे. आणि गृहीत शक्ती त्रितताय, तर ते आहे की ही सृष्टी करण्यासाठी ते तीन गुणामध्ये अवतार घेतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश. गृहीत शक्ती त्रितया म्हणजे तीन प्रकारच्या गुणांमध्ये त्रितयाय, तर ते आहेत हे गुण अवतार. तर अशा भगवंतांना माझा नमस्कार आहे. आणि शेवटचा शब्द काय वापरला, देहीनाम अंतर्भवाय, आपण बघितलं. अंतर्भवाय म्हणजे काय, ते सगळ्यांच्या देहामध्ये राहत. अनुपलक्ष वर्तमाने म्हणजे त्या कृष्णांना प्राप्त करण्यासाठी जो साधन आहे ते अचिंत्य आहे, ते सहजरित्या दिसत नाही किंवा अनुपलक्ष वर्तमाने, त्यांचे मार्ग अचिंत्य आहे. तर असं हे पहिले त्यांचं ऐश्वर्य, जे ऐश्वर्याचे स्रोत आहेत पुरुष अवतार आणि गुण अवताराचे जे स्रोत आहेत, जे भौतिक जगताचे संबंधित आहेत, असे भगवान श्री कृष्ण अवतारी नमः परस्मै अशा भगवंतांना, ज्यांना प्राप्त करायचा विधी अनुपलक्ष किंवा अचिंत्य आहे, अशा भगवंतांना मला नमस्कार आहे. असंही पहिला श्लोक. तर प्रभुपाद हे सगळं सांगतात आपल्या तात्पर्यामध्ये, तुम्ही बघू शकता. हे गुण अवतार आहेत आणि हे पुरुष अवतार आहे. तर परस्मैचं वर्णन करतात प्रभू. भगवान श्री कृष्ण हे विष्णू तत्वांचेही उगमस्थान असल्यामुळे नमः परस्मै पुरुषात, परस्मै पुरुषाय म्हणजे सगळं विष्णू तत्वांचा उगम, परम भगवान स्वयं भगवान, त्यांना उद्देशून परम पुमान किंवा पुरुषोत्तम किंवा परस्मै हा शब्द या ठिकाणी वापरला. तर 15.18 मध्ये त्यांचे पुरुषोत्तम असे वर्णन. तर हे जे श्लोक आहेत ते कुठले आहेत, हे त्रिश्लोकी भगवद्गीतेचं वर्णन आहे. 30 श्लोकीचा सर्वात महत्वाचा श्लोक आहे 15.18. हा श्लोक काय आहे, भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतायत की पूर्ण वेदांताचं सार मी 3 श्लोकात तुला सांगतो. आणि ते सांगतात की कसं भगवान श्रीकृष्ण हे सर्वांच्या पलीकडे आहे. सर्वात पहिले ते काय सांगतात, सर्वस्य चाहम वेदेश सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदवितेव च, किंवा बघ मी सर्व जगातल्या सर्व लोकांसाठी त्यांचं सगळं भोग सामग्री आणि त्यांची इच्छा, त्यांचं पाचन, त्यांचा रस, हे सगळं मी प्रदान करतो. पण मी त्यांना मोक्ष पण प्रदान करतो, कारण पूर्ण वेद मीच निर्माण केले वेदव्यास रूपात, आणि मीच जाणलं पाहिजे पूर्ण वेदांपासून. वेदांतकृत वेदवित एवचा. त्याच्यानंतर भगवंत म्हणतात की मी तुला 3 श्लोकामध्ये पूर्ण वेदांताचं सार सांगतो. आणि ते सार आहे 15.16, 17, 18. तर पहिले काय ते सांगतात, द्वाविमौ पुरुषौ लोके क्षर अक्षर एवच. या जगामध्ये 2 प्रकारचे पुरुष आहेत, म्हणजे 2 प्रकारचे जीव आहेत. एक आहे नित्यसिद्ध जीव, जे अक्षर आहेत, ते कधीच भगवंताला विसरत नाही जसे प्रभुपाद, किंवा नित्यबद्ध जीव आहेत, ते क्षर आहेत, ते पतित होतात या भौतिक जगत. क्षर सर्वाणी भूतानी म्हणजे सगळे बद्ध जीव क्षर आहेत. आणि कुटस्थ अक्षर उच्चते, जे नित्यसिद्ध जीव आहेत ते कुटस्थ आहेत भगवत धाम. ते इथे प्रचाराला जरी आले तरी कुटस्थ आहेत. ठीक आहे, मग अजून काय, उत्तम हा पुरुषात्मन्य हा परमात्मेती उदाहरत. अरे पण त्याच्याहून उत्तम असा पुरुष, 2 प्रकारचे पुरुष म्हणजे ते 2 प्रकारचे जीव झाले जे पुरुष मानतात स्वतः, क्षर आणि अक्षर, नित्यसिद्ध आणि नित्यबद्ध. पण त्याच्यामधला उत्तम पुरुष तू अन्य, हा उत्तम पुरुष हा त्याच्यापासून वेगळा आहे, आणि त्याला काय म्हणतात, परमात्मेती उदाहरता, परमात्मा त्याला म्हणतात. आता हा परमात्मा म्हणजे काय, हे 3 अंतर्यामी, सर्वदक्षाई, क्षीरदक्षाई आणि कर्णदक्ष. यो लोकत्रयम आविष्य, जो 3 लोकांमध्ये प्रवेश करतो ब्रह्मांडामध्ये,
बिभर्ती अव्यय ईश्वर, ते अव्यय आहेत आणि ते सगळ्यांचं भरण पोषण करतात आणि ते नियंत्रक आहे ईश्वर. हा झाला 17वा. आणि 18वा श्लोक प्रभुपाद सांगतायत की बा याच्या पलीकडे मी पुरुषोत्तम आहे कृष्ण. यस्मात क्षरम अतितोहम अक्षरादपि चोत्तम, अतोस्मी लोके वेदेच प्रतितः पुरुषोत्तम. म्हणजे काय, ह्या क्षर आणि अक्षर नित्यसिद्ध नित्यबद्धांच्या पलीकडे. क्षरम क्षरम अतितोहम म्हणजे नित्यबद्धाच्या पलीकडे, अक्षरम अतितोहम म्हणजे नित्यसिद्धांच्या पलीकडे, अपि अतितोहम म्हणजे परमात्म्याच्या पलीकडे, आणि च अतितोहम म्हणजे भगवान आहेत आध्यात्मिक जगतामध्ये, नारायण, रामचंद्र आणि इतर सगळे, नरसिंह, वामन इत्यादी, त्याच्या त्याच्या पलीकडे मी आहे उत्तम, आणि म्हणून मला पुरुषोत्तम म्हणतात. ते आहेत भगवान श्रीकृष्ण, स्वयं भगवान श्रीकृष्ण. हे जे तथ्य हे 3 श्लोकामध्ये पूर्ण वेदांचं सार सांगितलं. आणि हे जे गुह्य ज्ञान जो जाणतो, बघा पुढचा श्लोक आहे, यो योमामेव असम्मूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद भजते माम सर्वभावेन भाव. तर हे सुखदेव गोस्वामी आहे की जो माणूस हे ज्ञान संशयरहितरित्या समजतो, जाणतो, मानतो, तो काय करतो, पूर्ण हृदयपूर्वक भावाने भगवंताचं भजन करतो. असे सुखदेव गोस्वामी त्या कृष्णाला प्रणाम करत आहे. आणि हे पूर्ण वेदांचं सार आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य भारत. की जो माणूस हे गुह्यतम शास्त्राचं जे निचोड आहे हे जाणेल, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान, तो खरा बुद्धिमान आहे आणि तो कृतकृत्य होईल, त्याचे प्रत्येक कार्य यशस्वी होईल. तर असे प्रभुपाद पहिले 15.18 पुरुषोत्तमाचं महत्व सांग. ते म्हणून पुरुषावतार हे आंशिक विस्तार आहे, श्रीकृष्ण परमपूर्ण आहे. तर हे आहे आश्रय तत्व. भक्ती योगाच्या एकमेव प्रक्रियेने मनुष्य त्यांना जाणण्यास पात्र होऊ शकतो. म्हणून अनुपलक्ष वर्तमाने, म्हणजे बाकी कुठल्याही प्रक्रियाने कितीही आपण आपली शक्ती लावली तरी नायम आत्मा प्रवचनीन लभ्यो न मेधया न बहुनाश्रित. कितीही लेक्चर आहे का, कितीही लेक्चर द्या किंवा कितीही अध्ययन करा, कितीही तपस्या करा, भगवंतांना जाणं फक्त भक्तीने, त्यांच्या कृपेने. ज्ञानी आणि योगीजन त्यांना जाणू शकत नसल्यामुळे त्यांचे वर्णन अनुपलक्ष वर्तमाने, म्हणजे अचिंत्य मार्ग असलेले, अर्थात केवळ भक्ती योगाद्वारे जाणणारे असे केले. तर असा हा पहिला श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवंताचं गुण अवतार, पुरुष अवतार कसे त्यांच्यापासून प्रकट होतात, पण ते स्वयं भगवान आहेत, त्यांना माझा नमस्कार. तर पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये वर्णन करतात, हे आहे लीला अवताराने किंवा विचित्र फलदातत्रम पूर्णमध्ये, की भगवंत वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना वेगवेगळे फळं देतात असं श्रीधर स्वामी म्हणतात. आणि जीव गोस्वामी म्हणतात हे स्वप्रयोजन आहे भगवंताचं. हा श्लोक आणि पुढचा श्लोक लीला अवतारांचं प्रयोजन. भूयो नमः सद्वृजिनच्छिदे सताम् असंभवायाखिल सत्त्वमूर्तये पुंसां पुनः पारमहंस्यमाश्रमे व्यवस्थितानामनुमुग्यजाशुषी. नावाचा बरं भाषण. अखिल अस्तित्व आणि दिव्यत्वाची मूर्ती श्री भगवंतांना मी पुन्हा सादर प्रणाम करतो. हेच पुण्यात्मा भक्तांना सर्व दुःखापासून मुक्त करतात आणि अभक्त असुरांच्या वाढत्या नास्तिकवादी प्रवृत्तीचा विनाश करतात. आध्यात्मिक पूर्णतेच्या सर्वोच्च स्तरावर स्थित असलेल्या परमहंसांनाही तेच त्यांचे विशिष्ट लक्ष प्रदान करतात. हरे कृष्ण. हा, तर इथे जसं मी तुम्हाला म्हटलं की लीला अवतारांचं प्रयोजन, स्वप्रयोग. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात कृपा माधुर्य मा, त्यांची कृपेचं मधुरता बघा. तर कशी काय कृपेची मधुरता. भूयो नमः, मी पुन्हा नमस्कार करतो. भूयो म्हणजे परत. कोणाला,
सद वृजिनच्छिदे. सद म्हणजे भक्त, त्यांचे वृजिन म्हणजे त्यांचे दुःख किंवा समस्या, त्यांना पूर्णपणे उद्धार करणार. किंवा असताम असंभवाय, म्हणजे जे अभक्त आहेत, असुर आहेत, त्यांचा असंभवाय म्हणजे काय, त्यांनी जे चुकीचे कार्य विशेष करून त्यांच्या भक्तांना त्रास देणे, तर त्यांना भगवंत असंभवाय म्हणजे काय, त्यांचे जे चुकीचे कार्य ते संपवून त्यांना मोक्ष प्रदान करतात. त्यांना मारतात तर खरं, पण मारल्यामुळे भगवंतानी मारलं तर मोक्ष मिळतो किंवा परमगती मिळते. तर असताम सत 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 वृज्जिनच्छिदे असताम असंभवा. असे कोण आहेत, अखिल सत्व मूर्त, की त्यांची जी विग्रह आहे तो पूर्णपणे शुद्ध सत्व आहे. अखिल सत्व. तर खिल सत्व म्हणजे काय, ज्या सत्वामध्ये काही दोष आहे असं खिल सत्व, म्हणजे भौतिक जगतातलं सत्वगुण जे देवतांमध्ये असतात. सत्वमध्ये रजस्तमस मिश्रण असतं. अखिल सत्व म्हणजे उत्कृष्ट सत्वगुण म्हणजे शुद्ध सत्व. अशा मूर्तीवाल्या, अशा शुद्ध सत्वाच्या मूर्तीला मी पुन्हा नमस्कार करतो. तर हे त्यांचं भक्त आणि अभक्त यांच्या बरोबरचं आदान प्रदान नाही किंवा त्यांना फल प्रदान. आता बाकीचे परमहंस आश्रमामध्ये जे व्यवस्थित आहे, पुंसाम पुनः पारमहंस आश्रमी व्यवस्थितानाम अनुमुग्य दाशुष. दाशुष मतलब म्हणजे ते देतात, प्रदान करतात. काय प्रदान करतात, परमहंस आश्रमी, जे परमहंस आश्रमामध्ये व्यवस्थित आहेत. तर व्यवस्थितानामचा अर्थ इथे काय आहे, की परमहंस स्थितीमध्ये पण दोन प्रकारचे लोक असतात. एक आहेत निर्विशेषवादी, त्यांना ब्रह्मानंदात उत्सुकता असते, त्यांना ब्रह्मानंद सुद्धा हे प्रदान करतात. आणि जे शुद्ध भक्त आहेत ते खरे परमहंस, त्यांना हे स्वतःची सेवा स्वचरणा अमृत प्रदान करतात. आणि अनुमृग्य म्हणजे शोधले जाणारे, त्यांचं जे साध्य आहे त्या दोघांना ते साध्य प्रदान करतात. असे भगवंताला माझा नमस्कार. अनुमृग्य अनुमृग्यम अत्र अनुमृग्यम भक्ती योगैक आस्वाद्यम स्वचरणारविंदम एव ज्ञेयम. की अनुमृग्य, अत्र अनुमृग्य म्हणजे काय, की ज्यांच्या चरण कमलाचं आस्वादन फक्त भक्ती योगानेच करता येतं, असं अनुमृग्य. आणि ते स्वतःच स्वचरणामृत दिया विषय बुलाय असं म्हणतात, तर ते प्रदान करणारे असे भगवंतांना मी नमस्कार करतो. तर असं ते सांगताय की ते विशिष्ट लक्ष प्रदान करतात जे पारमहंस आहेत. तर दोन प्रकारचे परमहंस, तर याच सगळं प्रभुपाद वर्णन करतात तात्पर्यामध्ये, की कसे भगवंत अखिल सत्व मूर्ती आहे. तर खिल म्हणजे काय, कनिष्ठ, अखिल म्हणजे उत्कृष्ट. तर ते हरे कृष्ण पूर्णपणे प्रभूजी, हे निर्विशेषवादींनाही परमहंस म्हणायचं का? ऍक्च्युली दोन प्रकारचे परमहंस आहेत. कुंती महाराणी प्रार्थना आहे ना, तथा परमहंसानां मुनीनाम अमलात्मना भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. परमहंस सारख्या लोकांना सुद्धा भगवंत भक्तियोग विधानार्थम म्हणजे भक्तियोग प्रदानार्थम आविष्करोते. तर ते आहेत निर्विशेषवादी, मायावादी नाही, निर्विशेषवादी. जसे चार कुमार शुकदेव गोस्वामी, त्यांना भक्ती प्रदान करणार का, कारण त्यांनी जर का भगवंताबद्दल ऐकलं तर ते आकर्षित होतात. जसं सुखदेव गोस्वामी, आधी ते काय होते, निर्विशेषवादी परमहंस होते, समाधीमध्ये होते ब्रह्मानंदाच्या. पण जेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णाची कृपा जी ह्याच्यावर केली पूतनेवर, अहो बकीयम स्तन काला कुटमित्त, आणि भगवंताचं सौंदर्य ऐकलं, बरहा पीडम नटवर वपू इत्यादी, तर तेव्हा त्यांची समाधी तुटली आणि ते भगवंताकडे आकर्षित झाले.
असे भगवंत इत्थम भूत गुणो हरिही. त्याच्यामुळे दोन प्रकारचे परमहंस आहेत. एक आहेत जे निर्विशेषवादी, ते पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी आहेत, त्यांना भौतिक जगतामध्ये काही नको, असे लोक भगवंताकडे लगेच आकर्षित होतात. म्हणून भगवंत येतात या जगामध्ये लीला करण्यासाठी, त्यांनाही आकर्षित कर. तर त्याच्यामुळे दोन्ही प्रकारचे प्रभुपादही लिहितात बघा. शेवटची तात्पर्य हेच आहे पूर्ण, दोन प्रकारचे जे परमहंस आहेत. ठीक आहे. तर इथे अखिल सत्व मूर्तयेचं पहिलं वर्णन आहे. म्हणून भगवंताचे रूप हे कनिष्ठ भौतिक प्रकृतीचं नसून पूर्ण दिव्य आहे. म्हणूनच निर्विशेषवादी जे आहेत ते दिव्यतेला स्वीकार करतात, पण जे मायावादी आहेत ते दिव्यतेला स्वीकार नाही करत. ते म्हणतात भगवंताचं रूप सत्वगुण ब्रह्म आहे, म्हणजे ते म्हणूनच ते अपराध करतात. अवजानंती मामूढा, म्हणून त्यांचं सगळं विफल होतं. पण जे निर्विशेषवादी आहे, जे ब्रह्मवादी आहेत, त्यांना ते प्राप्त होतं. त्याच्यानंतर ते हे सांगतात सद सद्वृजिनच्छिदे आणि असताम असंभवा. त्यांच्या दिव्य रूपाचे ज्ञान असणारे भक्त त्यांची सेवा करतात, म्हणून भगवंत आपल्या अहेतुकी कृपेने त्यांना प्रतिसाद देऊन त्यांची सर्व दुःखातून मुक्तता करतात. सद्वृजिनच्छिदे. आणि अधार्मिक असंभावाय, अधार्मिक आणि अभक्त हे वेदज्ञान वेदज्ञानच्या विरुद्ध असतात, म्हणून दुष्कृत्य करण्याच्या प्रयत्नात त्यांना सदैव अडथळे आहेत. त्यापैकी काही अभक्त असुरांवर भगवंत विशेष कृपा करून त्यांचा स्वतः विनाश करतात आणि त्यांना काय प्राप्त होतं? मोक्ष प्राप्त, जसे हिरण्यकश्यपू इत्यादी. आणि मग परमहंसाचे दोन स्थिती आहेत ते प्रभुपाद सांगतात, निराकारवादी आणि भक्त. या दोघांमध्ये परमहंस. आणि हे परमहंस व्यवस्थितानाम असं म्हटलं आहे. म्हणजे काय की परमहंस स्थितीमध्ये सुद्धा लोक प्रगती करतात आणि त्याची पूर्णत्वाची स्थिती आहे शुद्ध भक्त बनणे. म्हणजे काय? ब्रह्म, परमात्मा, भगवान, परम सत्याचा साक्षात्कार क्रमशः वाढत जातोय अशा परमहंसात. ज्यांना ब्रह्माचा साक्षात्कार होतो, मग परमात्म्याचा होता जो पहिल्या श्लोकामध्ये होता, आणि मग भगवान श्रीकृष्ण. तर मनुष्याच्या आध्यात्मिक जीवनातील संन्यास अवस्थेतील क्रमक प्रगती होतात. आणि कुटीचक, बहुधक, पारिवाजकाचार्य आणि परमहंस हे सुद्धा संन्यास आश्रमामधले 4 स्तर आहेत. तर हे असे 2 प्रकारचे परमहंस विश्वनाथ चतुर्वेदी ठाकूरांचं ते सांगून. आणि भगवंत सर्वांच्या बाबतीत कृपाळू असल्यामुळे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यास भक्ती मार्गाचा साधन म्हणून उपयोग करणाऱ्या निराकारांवाल्यांसाठी ते इच्छित ध्येय प्रदान करतात. म्हणजे काय? त्यांना ब्रह्माची प्राप्ती हवी असते, ते थोडीशी भक्ती करतात आणि त्या भक्तीमुळेच त्यांना ब्रह्मप्राप्ती होते. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजामि. ते जसे माझ्याकडे प्रस्तुत होतात तसं मी आदान प्रदान. म्हणूनच हे विचित्र फलदातृत्व, म्हणजे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे फळ देतात त्यांच्या इच्छेने, किंवा त्यांचं कृपा माधुर्य, हे कृपा माधुर्य आहे. एकच व्यक्ती सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना जे माधुरी वाटतं ते प्रदान करत. ब्रह्मानंद सुद्धा खूप उच्च आनंद असतो, त्याच्यामुळे त्याला माधुर्य म्हणतात. तर असा हा दुसरा श्लोक झाला. आता तिसऱ्या श्लोकामध्ये अंतरंग प्रयोजन आह, म्हणजे त्यांचं स्वप्रयोजन आहेच, पण अंतरंग प्रयोजन पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. नमो नमस्ते ऋषभाय सात्वतां विदूर काष्ठाय मोह योगिना निरस्त साम्यातिशयेन राधसा स्वधामनी ब्रह्मणि रमस्यते नमः. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. यदुकुळाचे सहचार्य आणि दुर्जनांचे सदैव दमन करणाऱ्या भगवंतांना मी सादर प्रणाम करतो. तेच भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही जगतांचे भोक्ता आहेत आणि तरीही ते आध्यात्मिक आकाशातील स्वतःच्या धामामध्ये मध्येच रमण करतात.
त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही, कारण त्यांचे दिव्य ऐश्वर अपरिमित आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे? अंतरंग प्रयोजन ते कुठे आहे? स्वधामनी ब्रह्मणी रमसते, ते आपल्या व्रजधामामध्ये आनंदामध्ये असतात. व्रज जन रंजन राधिका रमण, हे सर्वात त्यांचं महत्वाचं अंतरंग प्रयोजन आहे. बाकी सगळं सेकंडरी. ही पहिली गोष्ट. किंवा चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात की ऐश्वर्य माधुर्य परिपूर्णत्व माह, की त्यांच्या माधुर्याची परिपूर्णता आणि ऐश्वर्याची पण परिपूर्णता इथे दाखवली. कशी काय दाखवलेली आहे? तर पहिल्या शब्दापासून आपण बघू. नमो नमः म्हणजे पुन्हा दोनदा नमस्कार करतात. म्हणजे काय की ते निरंतर नमस्कार करू इच्छितात त्यांना. आणि पुढे एक महत्वाचा शब्द आहे नमः नमस्ते. ते म्हणजे काय? तुभ्यम. तुभ्यम म्हणजे काय की या ठिकाणी शुकदेव गोस्वामींच्या समोर ते प्रकट झालेले आहे. तुभ्यम हे वाक्य आपण कधी वापरतो? जेव्हा कोणी समोर असतो तेव्हा आपण म्हणतो. ते म्हणजे काय? जसं भगवंत सांगतात ना, इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञानमास्त्यम यद ज्ञात्वा मोक्षते सुभात. हे अर्जुन, मी तुला हे आता परम गुह्य ज्ञान मी तुला सांगतो. ते म्हणजे तुला का? कारण तू बघता आहे. इदम तू ते गुह्यतमम ज्ञान, ते म्हणजे तुमच्या समोर कोणी उपस्थित. तर इथे स्पष्टपणे जीव गोस्वामी सांगतात की स्व इष्टदेव साक्षात्कारात भक्ती उद्रेक लक्षणम, की सुखदेव गोस्वामींच्या समोर भगवान श्रीकृष्ण प्रकट झालेले आहेत. म्हणून ते निरंतर त्यांना नमः 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 3-3 वेळा नमः आहेत. ते असतू माझ्या समोर जे आहेत, तर ते त्यांच्या भक्तीचा उद्रेक होऊन भगवंताचं दर्शनच होतंय त्यांना. नमो नमस्ते. ऋषभाय सात्वता. सात्वता म्हणजे काय की तैही सह, सात्वता म्हणजे त्यांचे पार्षद यदुकुळ, तैही सह नाना विहरणार्थम अवतीर्णाय, की त्यांच्या बरोबर तुम्ही ब्रजवासी गण किंवा द्वारकावासी त्यांच्या बरोबर तुम्ही विविध लीलांचा आनंद आस्वादन करण्यासाठी जे आले आहात ते असे सात्वताम वृषभाय, अशा भगवान श्रीकृष्णांना माझा नमस्कार आहे. हे भगवान श्रीकृष्ण जे आहे हे त्यांचं अंतरंग प्रयोजन. प्रभू जी आवाज येत नाहीये. प्रभूजी लेफ्ट झाले वाटतं. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. माफ करा, काहीतरी डिस्कनेक्शन झालं. झालं होती. आवाज येतोय ना माझा स्पष्टपणे? येस प्रभूजी, येतोय. हा येतो प्रभू. शेअरिंग. आम्हाला शेअर करण्यासाठी परमिशन द्यावी लागेल, स्क्रीन शेअरिंग साठी.
माताजी तुम्ही आता हॉस्ट बनवून गेल्या माधुरी भक्ती माताजी, तर तुम्ही मला को होस्ट बनवा किंवा असं काहीतरी करावं लागेल तुम्ही, जेणेकरून मी तुम्हाला मला दाखवू शकतो. येत नाही प्रभूजी काही. हा, मग काय करा तुम्ही, तुम्हाला हे दिसतंय का उजवीकडे सगळ्यांची नावं? हं? म्हणजे मला आता स्क्रीन शेअर करता येत नाही. माताजींना लिव्ह करायला लावा आणि तुम्ही परत प्रभूजी जॉईन मला करा बनवा म्हणावं को माताजी. होस्ट प्रभूजी. प्रभूजी मला बनवा को होस्ट. मी तुम्हाला हे नाही, मी माताजींना लिव्ह करायला सांगा म्हणजे माताजी होस्ट नाही राहणार. हा माताजी, माधुरी भक्ती माताजी, तुम्ही काय करा, मीटिंग 2 मिनिट 1 मिनिटाकरता लिव्ह करून पुन्हा या. ओके ओके. म्हणजे कोणीतरी दुसरा होस्ट बनवा.